औरंगजेबाची कबर नष्ट करा, शिंदेच्या शिवसेनेचे आमदार विजय शिवतारेंनी मागणी केली। विजय शिवतारेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र पाठवलंय। कबर भोवतालच्या अवशेषी नष्ट करण्याची मागणी करण्यात आली। विजय शिवतारे यांनी या संदर्भात मागणी केली आहे। तर पुरंदर विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय शिवतारे स्वतः आपल्या सोबत जोडलेले आहेत। विजयजी, पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। एकीकडे आपण पाहतोय औरंगजेबाच्या कबरी संदर्भात मतमतांतर आहेत, आरोप प्रत्यारोप होत आहेत। एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल, त्यांचं म्हणणं असं आहे की औरंगजेबाला याच मातीत गाडलं गेलं। हा महाराष्ट्राच्या शौर्याचा इतिहास भविष्यात पुढच्या पिढीला कळणं आवश्यक आहे, त्यामुळे औरंगजेबाची कबर राहावी। मात्र आपली भूमिका अशी आहे की औरंगजेबाची कबर नष्ट करावी। मुख्यमंत्र्यांना आपण काय पत्र पाठवलंय, काय आपली यावरती प्रतिक्रिया? असं आहे, तर कोण जर म्हणत असेल की औरंगजेबाला इथेच गाडलं याचं प्रतीक आपल्या तरुणांना पाहायला मिळावं म्हणून इथे ठेवणं योग्य आहे, तर चुकीचं आहे। कारण त्या कबरीवर कोणी आपली माणसं जात नाहीयेत। मी आज संभाजीराजे माझ्या पुरंदरमध्ये जन्म घेतलेले, त्यांच्या हातांना हालाल करून मारलं आणि प्रचंड मोठा क्रूर कर्मा शासक अतिरेकीच होते, ज्यांचा काय देशाशी संबंध होता। इथे येऊन देशाला लुटलं, अनन्वय अन्याय केले, आया बहिणींच्या इज्जती लुटल्या, सर्व काही लुटून इथून घेऊन गेले। अशा प्रकारची ही जी प्रवृत्ती आहे, ही तिचं अस्तित्व तुम्हाला मी सांगतो की अमेरिकेने बिन लादेनला पाकिस्तानात जाऊन मारलं, बरोबर, पण त्याची बॉडी कुठे टाकली पत्ता लागला का? अमेरिकेने तो हुशारी केली की याचं उदात्तीकरण कुठे मुस्लिम इस्लामी कट्टरवाद्यांकडून होऊ नये म्हणून त्यांनी त्याची बॉडी अरबी समुद्रात कुठे विल्हेवाट लावली ते देखील कोणाला सांगितलेलं नाही। त्याचं कारणच आहे की अशा प्रकारच्या प्रवृत्ती ज्या आहेत त्यांची जर स्मारकं अशा टाईपची जर असतील तर त्याच्यामध्ये कट्टरतावादी लोकांना उत्स्फूर्त करण्यासाठी, त्याचं उदात्तीकरण करण्यासाठी त्याचा वापर केला जातो। आज आपण आता संपूर्ण अफजल खान आणि औरंगजेब ही प्रतीकं वापरून मुस्लिम तरुणाईला आकर्षित करण्याचा आणि चुकीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न नेटवरून, इंटरनेटवरून सर्व ठिकाणी होतं, हे सगळं जगजाहीर आहे। आणि म्हणून हे टाळण्यासाठी निव्वळ औरंगाबादचं नामकरण संभाजी करून फायदा नाही। संभाजीनगरमध्ये असणारी औरंगजेबाची जी कबर आहे ती नष्ट केली पाहिजे। आणि ही सगळी प्रतीकं तुम्ही रशियामध्ये जा, स्टॅलिनचे पुतळे, क्रूर शासक होता त्याचे पुतळे काढून टाकले गेले। तुम्ही जर्मनीमध्ये जा, जर्मनीमध्ये मी तर विचारांचा प्रश्नच येत नाही, औरंगजेबाला कुठचा विचारच नव्हता, तो फक्त लुटारू होता। काही आता जर मी कोणाला तरी बोलताना की औरंगजेबाचे विचाराचा संबंध कुठे येतो? तो शासक आणि लुटारू होता। स्वतःच्या आई वडिलांना कैदेत ठेवणारा आणि स्वतःच्या भावाची हत्या करणारा माणूस हा कसा चांगला होऊ शकतो? हे शौर्याचं प्रतीक कसं होऊ शकते? आणि म्हणून आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या इस्लामी इव्हन पुढच्या पिढीला हे चुकीचं, आज छावा पिक्चर आपण सर्वांनी पाहिलेलं आहे, काय हाल हाल करून या औरंगजेबाने आमच्या शंभूराजांचं बलिदान घेतलेलं आहे। आणि म्हणून अशा प्रकारची प्रतिक्रिया राहू नयेत असं शासकीय स्तरावर देखील आता विचार व्हायला हवा। जर अमेरिका बिन लादेनला समुद्रात नेऊन टाकतो तर कमीत कमी इथे असलेली कबर ती नष्ट करा, त्याच्यावर दुसरं काहीतरी करा। आणि इथे कोणी कारण जातात ना, त्या कबरीवर जाणारे कोण लोक आहेत त्यांचा इतिहास जरा सगळ्यांनी पाहावा। अगदी नक्कीच विजयजी, खूप खूप धन्यवाद, आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल।